नमस्कार, बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील अहमद हसीम अत्तार हे पहाटे तावशी येथील नदीच्या रस्त्याने जात असताना नागेबाबा मंदिराच्या परिसरात एका अवैध वाळूच्या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असून एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू हा वाळू तस्कराच्या वाहनाकडून होणे ही एक दुर्दैवी घटना तावशी मान्यतेच्या काठाला घडल्यामुळे तावशी व पंचक्रोशीतील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे। मान नदी काठच्या तावशी चिचुंबे सिद्धेवाडी शिरगाव ओझेवाडी गावामध्ये व परिसरामध्ये बऱ्याच दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा केला जातो। ह्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु शासकीय कामात व्यस्त असलेले महसुलाचे अधिकारी तहसीलदार व प्रांत यांनी त्यांना वेळीच आवर घातला असता तर आज ही एक गरीब कुटुंबावर वेळ आली नसती। त्यांचे असणारे तावशी येथील महसूल विभागाच्या तलाठी सर्कल कर्मचाऱ्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे। तावशी परिसरात अशी परिस्थिती झाली की कुंपण शेत खाते म्हणजे त्यांच्या मनमानीने हा सर्व कारभार केला जातो। अवैध वाळू तस्करांच्या या वाहन वाहतुकीमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे। महसूल प्रशासन सर्व ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। मान नदीच्या परिसरातील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी का गप्प? आणि मग कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आहे आणि मग ती वेळ आली की महसूल प्रशासन आता तरी जागे होईल का? तावशी परिसरामध्ये ही घटना घडली। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका निष्पाप बळी घेतला, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा व नकाशे घेतले आहे। ज्या वाहनांनी या निष्पाप व्यक्तीस चिरडले आहे, संशयित 5 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, त्या वाहनावर कठोर कारवाई करावी व त्यावरील ड्रायव्हर आणि वाहन मालकावर कठोर कारवाई व शिक्षा झाली पाहिजे, असे मत संतापजनक जमलेल्या ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे। मी अमोल ज्योती कुंभार, तावशी ग्रामपंचायतचा सध्या उपसरपंच आहे आणि संभाजी ब्रिगेडचा पंढरपूर मंगळवाडा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतो। आज सकाळी 4च्या दरम्यान शौचालयास गेल्यानंतर साहिलचे चुलते त्याच ठिकाणी त्यांनी शौचालयाला बसले असताना अवैध वाळूरित्या मोठ्या प्रमाणात तावशीच्या मान नदी पात्रातून होत आहे। त्या ठिकाणी त्या कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याच्यावर बंधन नाही हे दिसून येते। आज एका व्यक्तीचा शौचालयात जाताना तिथं एका बसलेल्या ठिकाणीच एखादं वाहन येऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करत असेल, त्याला संपवत असेल तर प्रशासन करतंय काय, ही सगळ्या गावाला चिंता पडली आहे। आज या ठिकाणी एका व्यक्तीचा तावशीतील एका व्यक्तीचा जीव गेलाय, उद्या का दुसऱ्या व्यक्तीचा जाणार नाही? ह्याला पुढच्या जबाबदार कोण? ह्या गोष्टीला ह्या प्रशासनाला जाग येणार आहे कधी? अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन? आतापर्यंत झालेल्या अवैध वाळूजरित्या तावशी ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक वारंवार ह्या प्रशासनाला ठराव दिले, पत्र दिले, पत्रव्यवहार केला, आंदोलनाचा इशारा दिला, तात्पुरती कारवाई केली जाते। ह्या महसूल अधिकारी, महसूल असेल, कोण प्रशासन असेल, ह्यांचं जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। आज एका कुटुंबातील, आमच्याच गावातील कुटुंबातील म्हणजे आमच्याच कुटुंबातील हा व्यक्ती गेलेला आहे। ह्या कुटुंबाला न्याय मिळणार का नाही हे आज तावशी ग्रामपंचायत व तावशी ग्रामस्थ याची वाट बघत आहे व हे जे कृत्य केलंय त्या कृत्य करणाऱ्या सर्व ज्या ह्या संबंधित अधिकारी असतील, प्रशासन संबंधित वाळू ओढणारे असतील, त्यांना तावशी गावातील कोण सहकार्य करणार असेल, ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का व ह्यांना मोका कायदा लावणार का? आज एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव गेलाय, अन्यथा इथून पुढे जर असं आतापर्यंत ह्या 8 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई कठोरता करून नाही केली तर ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महसूल मंत्री असेल, मंत्रालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा आपलं प्रांत ऑफिस कार्यालय असेल, पोलीस स्टेशन, ह्यांच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू। ह्या सर्व कुटुंबासोबत आम्ही सर्व तावशी ग्रामस्थ व सर्व गावातील सर्व नागरिक ह्यांच्या कुटुंबासोबत आज दुःखात सामील आहेत। ह्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व संबंधित अधिकारी व संबंधित वाळू चोरावर कारवाई न झाल्यास ह्याला सर्वस्वी होणाऱ्या पुढील परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। साहिल राजू अत्तार, तावशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अहमद हसीम अत्तार व माझे चुलते यांचा सकाळी स्वच्छेच बसलेले होते। त्या ठिकाणी अवैध वाळू त्या पिकअपने धडक दिली, त्यांना जागीच मृत्यू झाला।